व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही बघितलेच असेल मी आज काय बनवणार आहे. आज स्वराच्या पप्पांनी दुपारी घरी येताना कोलंबी आणि मच्छी आणली होती, तीच आज मी बनवणार आहे. पहिल्यांदा मी सुके मासे करून घेणार आहे. त्यासाठी मी अगोदरच मसाला करून ठेवला होता. 2 कांदे चिरून घेतले होते, 1 टमाटर चिरलं होतं, 1 आलं लसूण पेस्ट करून घेतली होती. मच्छी आज मी तेलामध्ये फ्राय करणार नव्हती, आज मी वेगळ्या पद्धतीची मच्छी बनवणार होती. त्यासाठी मी इथे थोडंसं तेल टाकलं, त्यात कांदा टाकला, कांदा चांगला परतून घेतला. कांदा चांगला परतून झाल्यानंतर त्यात मी मीठ टाकलं, आलं लसूण पेस्ट. जेवढा कांदा चांगला परतून घ्याल तेवढा त्याचा सुगंध छान येतो. त्यानंतर थोडीशी हळद टाकली, थोडासा वाटण केलेला मसाला टाकला आणि नंतर एक मच्छी त्यात मी टाकली आणि मस्तपैकी मीठ टाकून हलवून घेतलं आणि 5 मिनटं वाफवून शिजवून घेतला. मच्छी शिजायला जास्त वेळ लागत नाही, 5 मिनटं पुरेशी असतात. दुसऱ्या शेगडीवर मी मासे ठेवले आणि पहिल्या शेगडीवर मी कोलंबी करायला घेतली. कोलंबीमध्ये जास्त प्रमाणात कांदा वापरला जातो. त्यात मी अगोदर आलं लसूण पेस्ट टाकली. आलं लसूण पेस्टनं कोलंबीला खूप छान चव येते. कोलंबीलाच काय कोणत्याही माशाला, कोणत्याही रश्शाला आलं लसणाने चव येते. त्यात मी कांदा टाकला, चांगला परतून घेतला. नंतर त्यात मी टमाटर टाकला. टमाटर कांदा टाकून चांगला परतवून घेतला. त्याची चांगली ग्रेव्ही तर मी त्याला शिजवून घेतला, कारण की जोपर्यंत चांगला कांदा आणि टमाटर शिजत नाही तोपर्यंत चव टेस्टच येत नाही. नंतर मी वाटण केलेला मसाला टाकला, चिकन मसाला थोडासा टाकला, धने पावडर थोडीशी टाकली. असं जास्तही टाकलं नाही आणि कमी टाकलं नाही, सगळं मापात असं टाकलं मी. आणि नंतर त्यात मी कोलंबी स्वच्छ करून घेतली होती ती टाकली आणि मस्तपैकी परतून घेतली. परतून झाल्यावर त्यात थोडंसं पाणी ओतलं आणि 10 ते 15 मिनटं शिजाय ठेवली. नंतर मी माशाचा थोडा रस्साही केला होता, तो काय या व्हिडिओमध्ये दाखवला नाही. आणि शेवटी सगळं बनवून घेतलं आणि जेवणाची तयारी सुरू झाली.